तर भाई लोक फायनली ब्लूटूथ हेडसेट घेतलेला आहे आणि हे ADLचे म्हणजे इंटरकॉम नाही पण ब्लूटूथ हेडसेट असतं ना, हे आतमध्ये हेल्मेटच्या आतमध्ये माईक आणि हेडफोन्स असतात, ते तसंच काही आहे. आणि खूप दिवसापासून मागवायचं होतं, तर 2 मागवले, एक मित्राचं आणि एक माझं आहे. तर आता आपण हे ओपन करूया. बघा भाई लोक, तर हे आहे ते. तर बघू शकतात की कसं आहे ते, माझा हात एवढं आहे. आणि हे आता मेन प्रॉब्लेम असा आहे की हे आता हेल्मेटला लावायचं म्हणजे खूप मोठा सीन आहे, कारण की लावताना हेल्मेटला कसं लावायचं ते माहीत नाही अजून. तर डायरेक्ट ट्राय करावं लागेल हेल्मेटला. मेन तर त्या हेल्मेटची पॅडिंग सगळी काढावी लागते आतली, ते त्याच्या आतमध्ये भेटलं आहे. आणि वायर आहे चार्जिंगसाठी. आणि हे माईक असतं वाटतं, हां नाही हे आहे बघा, हा माईक आहे आणि हे हेडसेट आहे म्हणजे कानासाठी. आणि हे काय ते वेचक्रूने असतं जे हेल्मेटच्या आतमध्ये लावायचं असतं. तर ठीक आहे, तसं सिम्पल आहे सगळं, त्याने तर सगळं दिलं आहे. आणि हे मॅन्युअल सगळं काय पाहिजे असेल तर भाई लोक, हे आहे माझं हेल्मेट इग्नाईटचं. आणि मी आता ह्याला लावणार आहे हे ब्लूटूथ हेडसेट. तर पहिले तर मला याची जी पॅडिंग आहे ती आतली ती काढावी लागणार, कारण की मेन सीन असं आहे की पहिल्या तिथे गोप्रोसाठी मी लावून ठेवलं आहे माईक बी. तर त्यात मला कसं ॲडजस्ट करायचं. तर भाई लोक, आता मी याची पॅडिंग काढतो अशी. आणि बघा हा जो होल दिसतोय ह्याच्यात ते हेडसेट मेन असतं ते गोल याच्यात टाकायचं. तर ही अशी ही चिकपॅड आहे. चिकपॅड काय असतं काय मला पण एवढं माहीत नाही, तेच असतं मला वाटतं. आणि याला अशा आतमध्ये बटणं आहेत, ते म्हणजे जे काढून धुवू पण शकतो आपण. हे अशी बटणं असतात, ते आपण लावू शकतो आणि काढू शकतो. आणि आतमध्ये बघू शकता हे बघा, हे जे पहिलीच वायर लावली आहे माईकसाठी. जेव्हा व्लॉगिंग करायचो, मोठं व्लॉगिंग करतो तेव्हा ही वायर मी आतून टाकली अशी. आता सीन असं आहे की ही वायर कशी टाकायची ती एक मोठं हे. तर भाई लोक, फायनली मी हे हेडसेट लावलेलं आहे आणि कमीत कमी अर्धा ते पाऊण तास झाला असेल की एवढा म्हणजे सगळं काढलं, त्याच्या आतमध्ये कशी वायरिंग टाकली आणि आता हे लावलं आहे. आणि आता मेन फक्त याची चेकिंग करायची बाकी आहे, बाकी सगळं बरोबर झालं आहे. तर भाईलो, आता तुम्हाला मी इकडचा रिव्ह्यू दाखवणार आहे. आता मी कनेक्ट केलं आहे आणि आता मेन बघायचं आहे इथे चालवताना कसं म्हणजे समजतं आहे सगळं, कसा आवाज येतो आहे, केवढं सीन आहे. मेन म्हणजे आता हेल्मेट आहे ना थोडं अजून वजन झालं आहे, म्हणजे पहिलं तर होतं या गोप्रोमुळे, पण आता ह्याच्यामुळे थोडं अजून हे एका साईडला असं प्रेशर असं बोलतात ना, एका साईडला लोड गेलं आहे. तर आता मी कनेक्ट केलं आणि गाणे लावतो आहे. फक्त स्पीकरची क्वालिटी थोडी अजून चांगली पाहिजे होती, बाकी एक नंबर आहे. मला तर काय एवढं हे नाही वाटलं. आणि तसा आवाज पण येतोय बाहेरचा, असं नाही की आवाज पूर्ण हे झालं आहे, बाहेरचा ब्लॉक झाला आहे. बाहेरचा आवाज पण तसा बऱ्यापैकी येतोय, म्हणजे असं पूर्ण ब्लॉक नाही होते की अजिबात. मला असं वाटलेलं की खूप डिस्ट्रॅक्शन होईल, बाहेरचा अजिबात आवाज नाही येणार, पण ठीकठाक येतोय. म्हणजे
फक्त मला स्पीकरचं थोडं हे वाटलं यार, म्हणजे ॲव्हरेज आहे स्पीकर, म्हणजे स्पीकरच आहे ते, इयरफोनसारखं नाही एकदम क्लिअर साऊंड. असं वाटतं कानाच्या इथे 2 स्पीकर लावले. ठीक आहे, आता आपण दुसरं गाणं चेक करू एकदा साऊंड. हॅलो, हा येतोय, रस्त्यामध्ये येतोय. आलो. तर भाईलो आता पहिलाच यूज झाला आहे, पप्पांचा कॉल आलेला. तर भाईलो आता मी गाणी बिणी ऐकलेत सगळी, आणि जे वाटत होतं तेवढं नाही डिस्ट्रॅक्शन, कारण की बाहेरचा पण आवाज येतोय फुल क्लिअर. आणि वेट पण म्हणजे ठीकठाक आहे, म्हणजे एवढं वाढलं असं अचानक नाही वाटत आहे. कारण की जेव्हा मी ॲक्शन कॅमेरा लावलेला जेव्हा नवीन स्टार्टिंगला, तेव्हा मला खूप वाटलेलं की अरे यार, म्हणजे असं अचानक वेट असं पुढच्या साईडला जात होतं. ह्याच्यानी पण आहे, पण एवढं नाही वाटत आहे, फरक एवढा जाणवत नाही, थोडासा आहे. ते पण सवय झाल्यावर ते होऊन जाईल सगळं. आणि जेव्हा आता कॉल पण आलेला पप्पांचा, तर कॉल पण एकदम क्लिअर होता, म्हणजे एकदम भारी, म्हणजे असं कॉलवर बोलू शकतो. इंटरकॉम पण बघत होतो आम्ही, पण इंटरकॉमचा असं सीन होता ना की ते खूप महाग होते, आणि आमचं तेवढं बजेट नव्हतं. आणि जे स्वस्तातले इंटरकॉम होते त्याची रेंज बी एवढी खास नसते, म्हणजे रेंज किंवा अजून काय बोलू शकतो, आवाज तर असं ह्याच कंपनीचा होता. पण बोललो आपण आता डायरेक्ट ब्लूटूथ घेऊया, स्टार्टिंगला सुरुवात ब्लूटूथनी करूया, त्यानंतर इंटरकॉमवर जाऊया.